सर्वांना नमस्कार. फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत. मित्रांनो, SHVR स्वच्छ एवं हरित विद्यालय रेटिंग 2026-27 नोंदणी सुरू झालेली आहे. SHVR मध्ये नोंदणी करण्यासंदर्भात राज्याचं पत्र देखील आलेलं आहे. 1 ऑगस्ट पासून ही नोंदणी सुरू झालेली असून ही नोंदणी राज्यातील UDIS प्राप्त प्रत्येक शाळेला करणे अनिवार्य आहे. काय आहे राज्याचं पत्र या संदर्भामध्ये आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. याशिवाय SHVR ची नोंदणी कशी करायची, कुठे करायची, अगदी प्रत्येक शंकेचं निरसन करणारे व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आलेले ते आपण बघू शकता. तर बघूया आपण. तत्पूर्वी माझी आपणास नम्र विनंती आहे, माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील. तर बघूया आपण प्रत्यक्षामध्ये पत्र राज्याचं कोणतं आहे ते. तर हे आहे मित्रांनो राज्याचं पत्र. आणि काय म्हटलं या पत्रामध्ये बघूया आपण. SHVR 2026-27 शाळांमध्ये स्वच्छता, हरितपणा आणि सर्वसमावेशक उत्तमपणे शालेय वातावरण नियमितपणे टिकून ठेवण्यासाठी शालेय शिक्षणातून वर्तनात्मक परिवर्तन, स्वच्छतेबाबतच्या सवयी आणि पर्यावरणीय संरक्षण राखण्यासाठी स्वच्छ आणि हरित विद्यालय मूल्यांकन SHVR 26-27 मध्ये सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी सहभाग घेण्याबाबत केंद्र शासनाचा 15 जुलैच्या पत्राचा यामध्ये संदर्भ असून यामध्ये असं म्हटलेलं आहे की स्वच्छ आणि हरित विद्यालय SHVR 25-26 यशाच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण व साक्षरता विभागामार्फत SHVR 26-27 ची अंमलबजावणी सुरू करण्यात आलेली असून त्याची रूपरेषा, मूल्यमापन पद्धती आणि मूल्यांकन प्रक्रिया 25-26 प्रमाणेच या वर्षीची देखील असणार आहे. शाळेंची नोंदणी व स्वमूल्यांकन सुलभ करण्यासाठी SHVR पोर्टल आणि मोबाईल ॲप 1 ऑगस्ट 2026 पासून कार्यान्वित करण्यात आलेले आहे. इथं येतील म्हटलेलं आहे कारण इथं पत्र कोणतं, किती तारखेचं पत्र आहे तर हे पत्र आहे मित्रांनो प्रत्यक्षामध्ये 20 जुलैचं पत्र आहे आणि 5:02 हे पत्र डिजिटल स्वाक्षरी आहे याच्यावर. तर या पद्धतीनं प्रत्यक्षात या पत्रामध्ये सांगितलेलं आहे. आणि प्रत्यक्षामध्ये यामध्ये कोणत्या कोणत्या शाळांनी सहभाग घ्यायचा आहे तर याच्यामध्ये देशातील UDIS कोड असलेल्या सर्व शाळांसाठी अनिवार्य आहे. मग ती शाळा शासकीय असो, अनुदानित असो, खाजगी असो, निवासी, आदिवासी, अल्पसंख्याक या सगळ्या शाळांचा यामध्ये समावेश असून खालील 6 क्षेत्रावर यामध्ये काम करायचंय. याच्यामध्ये मित्रांनो पाणी, शौचालय, साबणाने हात धुणे, संचालन व देखभाल, वर्तन परिवर्तन व क्षमता विकास आणि मिशन लाईफ उपक्रम यावर प्रत्यक्षात काम करायचं असून यामध्ये या सगळ्या याच्यावर जो कालावधी दिलेला आहे तो 1 ऑगस्ट पासून सुरू झालेला असून यामध्ये प्रत्यक्षामध्ये प्रत्येक शाळेनं काम करणं बंधनकारक आहे. तर या पद्धतीने सूचना दिलेल्या आहे. पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन घटकासह लवकरच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.